तर मानाचा जय श्रीराम सर्वांना. तर आपण एक विशेष गोष्टीवर बात करणार आहे. तर इंस्टाग्रामच्या वारातच बात करणार आहे, कारण आपल्याला बऱ्याच पोरांच्या कमेंट फोन बिन येतात, दादा तुझी पहिली आय डी काय झाली, काय केली. तर त्यांना सर्वांना समजपूर्वक लक्ष देऊन ऐकावे. म्हणजे एवढं बी इम्पॉर्टंट नाही आहे ते की तुम्ही लक्ष देऊन ऐका. तुमचा टाईम नसेल तर नंतर बघा, त्याच्यात काय वांधा नाही. तर आपण इंस्टाग्रामच्या वारात आपली जुन्या आय डीवरती बात करणार आहे, जुन्या मुद्द्यावरती बात करणार आहे. तर 2023 आपण गाडी घेतली. त्या टायमाला आपल्याला इंस्टाग्रामचं काहीच नॉलेज नव्हतं. आपण इंस्टाग्राम फक्त व्हिडिओ पाहायचे, यू करायचं ते करायचं. आपण टिकटॉकच्या जमिन्यातून रील्स काढायचो, पण इंस्टाग्रामचं काही नॉलेज नव्हतं. आणि एवढं काय आपण मशहूर पण नव्हतो की आपण रील्स काढू आणि फेमस होऊ. या अशा गोष्टी काही आपल्याला माहीत नव्हत्या. आपण डायरेक्ट काढायचो रील्स, टाकायचो बस. आपल्याला कसं ओपन करता, काय आय डी पासपोर्ट वगैरे हे सुद्धा माहीत नव्हतं नेमकं. मला दुसऱ्याने ओपन करून दिलं ते अकाउंट. तर तो पासवर्ड वगैरे मला माहिती होता, मी चेंज पण केला होता, सर्व काही माहीत होतं. तर आपण 3-1 महिने व्हिडिओ टाकले. 3-1 महिने व्हिडिओ काय 2000-3000 असे व्हिडिओ चालायचे. मग तसं करता करता असे व्हायरल व्हायला लागले ना व्हिडिओ. डायरेक्ट मिलियन, 1 मिलियन, 2 मिलियन असे 2-4 व्हिडिओ गेले मावले. फॉलोअर्स असे वाढायला लागले ना त्या टायमाला. रात्रीचे 1000, दिवसाचे 1000, 28 दिवसात तर आपला अकाउंट 17,017.4 असं काहीतरी होतं. तर 28 दिवसामध्ये डायरेक्ट 39,000 पोचलो होतो. तर एक दिवशी आपण गाडी भरायला गेलो. तर विशेष असा झाला की आपण गाडी भरून एक रील्स टाकला. आपल्याला पुण्याला जायचं होतं त्या टायमाला, म्हणजे पुण्याची लोडिंग केलेली होती. आपण गवारच भरलेली होती वाटतं. मग पुण्याला जाणार होतो. तर आपण तो व्हिडिओ रात्रीचा टाकला, म्हणजे तो व्हिडिओ आपण 8 वाजता टाकला. तर मी 11ला पाहिला तर तो व्हिडिओ 3000च्या पुढे चालला गेला. 3000च्या पुढे चालला गेला. मग मी 2 वाजता परत पाहिला तो व्हिडिओ, तर तो 4500च्या लगभग असं पोचला होता. तर मग त्याच्यानंतर मी गाडी पोचली. डायरेक्ट पाऊनसनी तो व्हिडिओ किती गेला काय गेला मग पाऊनसनी झोपलो. तर गाडी खाली व्हायला लावून सनी मग गाडी खाली व्हायला लावली आणि सर्व काही नेमन झालं, पाहून वगैरे झोपलो मी. तर मी सकाळी 7 वाजता उठलो. मोबाईल नाही पाहिलं पहिले, मी गाडीत पाहिलं मागं खिडकी वाटं, म्हणजे खिडकीतून दिसतं नॉर्मल गाडी खाली. मग अर्धी बाकी होती गाडी खाली व्हायची, म्हणजे 10-12-15 पाऊस बाकी होते. मग मला अचानक एक मित्राचा फोन आला की दादा तुझी आय डी काय झाली, तुझ्या आय डीतले सर्व व्हिडिओ डिलीट दिसत आहे आणि तुझी आय डी लॉकआउट म्हणजे व्हिडिओ दिसत नाही लॉकआउट असं काही. मग मी लगेच अचानक म्हणतो काही येडा झाला का म्हटलं तू. तो मग नाही ना दादा खरंच ना म्हणे. मग मला अचानक त्याच माणसावर शक घ्यायला लागला. पहिले पाहिली मी आणि मग त्याच पोरावरती शक गेला की यानेच काहीतरी केलं भाऊ, मजाक न करू म्हटलं, माझी आय डी वापस दे म्हटलं. मग तू म्हणे नाही दादा म्हणे फक्त तुला सांगितलं म्हणे. मग अचानक इथला लोड दगदगमध्ये गाडी बिडी खाली होऊन सनी जाळे बिळे मारून सनी काहीच समजत नव्हतं. 50 एकूण काय तरी होता तो 47.700 असं काहीतरी होतं. 47,700 असे काहीतरी होते. मग आपण तो एवढा लोड दगदग डोक्यामध्ये पुरा हे ते अमुक डमुक व्हायला लागलं. मग जाळे बिळे मारले, भाडं घेतलं, तर बाहेर निघलो. जेवण पण म्हणजे जेवणला इच्छाच हो ना की आता हे जेवण करू भाऊ आपण असं. तर डायरेक्ट इथलं टेन्शन लोड अक्षरशः मला आहे ना घाम यायचा. काय सांगू, लडू पण येऊ शकतं ना, लडू पण यायचं. कमीत कमी 7-8 महिन्याची मेहनत होती 2023.
आता 2026 आहे, 3 वर्ष झाले या बाजाला, झाले कंप्लीट 3 वर्ष झाले. तर मग आपण आलो घरी आलो. मग सर्वांना इकडे तिकडे सर्वांकडे मशहूर म्हणजे ज्यांना आपल्या फॉलोअर्स होते त्यांना सर्वांना माहिती की गणेशची आयडी गेली होती अमुक टमुक. तर मग आपण नवीन डायरेक्ट आपण थोडी ते इकडनं तिकडनं माहिती घेतली. आपण वापस आणायचा प्रयत्न बी केला, पण ती काही वापस आली नाही, कारण की तिचा पासपोर्ट चेंज करून टाकला होता दुसऱ्यांनी. कोणी दुःख लागणाऱ्यांनी तिला हॅक करून सनी पासपोर्ट चेंज करून त्याचा डीपीला फोटो वगैरे ठेवून मग आपण थोडा प्रयत्न केला, तर काही आली नाही ती वापस. मग आपण पुन्हा प्रयत्न केला अजून आपण पुन्हा ओपन करून पुन्हा हे करू. तर त्या टायमाला मी एकच व्हिडिओ टाकला होता, तो आपल्या आय डीमध्ये अजून बी असेल, ज्याची सुरुवात शून्यातून झाली त्याला पराभवाची भीती नसते. हा व्हिडिओ तो व्हिडिओ कमसे कम 1100-1200 पोचला होता. अजूनही आहे तो व्हिडिओ आपल्या आयडीत, 1100-1200 पोचला होता पहिलाच व्हिडिओ. मग नंतरून मग मला पण अजून दम यायला लागला की आपला पहिलाच व्हिडिओ व्हायरल होऊ शकतो, तर आपण काय पण करू शकतो. मग व्हिडिओ टाकले. तर मग 10K डायरेक्ट 10K 2-1 महिन्यामध्ये 10K पार झाले. म्हणजे एवढी मी टाकत नव्हतो जोरात मी व्हिडिओ, डायरेक्ट 10K पार झाले. मग मला काय वाटलं की आपण छा गए. मग त्याच्यामुळं आपण डायरेक्ट व्हिडिओ टाकायचं थोडं सिलेक्ट करून दिलं. त्याच्यात काय आपण व्हिडिओ टाकला नाही, काहीच नाही. त्याच्यानंतर मग डायरेक्ट एक वर्षानंतर व्हिडिओ टाकायचं चालू केलं बागे. मग अजून मग 14-15 असा बागे चढायला लागली. मग पुरी डाऊन झाली. मग आय डी पुरी इन प्राईस. मग त्याच्यानंतर मोबाईल घेतला अजून एक दुसरा. तेव्हा व्हिडिओ टाकायचो पण व्हिडिओ जात नव्हते. म्हटलं आता काय आपल्यात दम राहिलेला नाही आणि आपण काय व्हिडिओ टाकणार नाही. डायरेक्ट अजून 1 वर्ष गेला. मग आता मोबाईल घेतला, त्याच्यानंतर मी व्हिडिओ टाकायला सुरुवात केली. तर आपले व्हिडिओ आज बी 3000, 4000 चालत आहे. तुमच्या आशीर्वादाने चालत आहे, म्हणून आपण काही कोणाची टेन्शन घेत नाही. तर काहीच विषय नाही. आपल्या व्हिडिओला आपण यूट्यूबवर पण टाकतो. आपला चॅनल आहे GT रायडर गणेश 0375. GT रायडर गणेश 0375 आपले यूट्यूबचं चॅनल आहे हा. आणि तुम्ही यूट्यूबवर सपोर्ट काढा, सर्व कायदा काढा. आपण कंपल्सरी ब्लॉग टाकणार. टुडुडुम ठेराराम.